32 वर्षीय शरीफ उस्मान हादी हा सध्याच्या घडीला बांगलादेशातील सर्वात ताकदवर नेता बनला होता. गेल्या वर्षी झालेल्या जेएनजी आंदोलनातून पुढे आलेला तो प्रमुख चेहरा होता. उस्मान हादीची भारताविरोधी प्रतिमा आणि शेख हसीना सरकारच्या विरोधामुळे तो बांगलादेशातील विद्यार्थ्यांचा लाडका नेता बनला होता. ऑगस्ट 2024 मध्ये सत्ता पालटानंतर इन्कलाब मंच नावानं त्यानं स्वतःचं राजकीय संघटन उभं केलं होतं. त्या माध्यमातून त्यानं फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे तो सर्वच राजकीय पक्षांसाठी अडचणीचा ठरत होता. अशातच 12 डिसेंबरला ढाका येथे रिक्षातून जात असताना पाठीमागून बाईकवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी उस्मान हादीवर गोळी झाडली. स्थानिक पातळीवर त्याच्यावर उपचार करण्यात आले, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानं 15 डिसेंबरला त्याला एअरलिफ्ट करून उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आलं. पण तरीही 18 डिसेंबरला सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. बांगलादेशात ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि राजधानी ढाकासह इतर शहरातही मोठा हिंसाचार उफाळून आला. मंडळी, 12 डिसेंबरला उस्मान हादीवर गोळीबार होण्याच्या काही तासापूर्वी त्यानं आपल्या सोशल मीडियावर भारताविरोधी पोस्ट केली होती, ज्यात ग्रेटर बांगलादेशचा नकाशा समाविष्ट होता. त्या नकाशात भारताच्या ईशान्येकडील राज्यांना देखील समाविष्ट केलेलं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे हादीच्या मारेकऱ्यांना भारताची मदत झाली, ते मारेकरी हल्ला करून भारतात पळून गेले असे आरोप हादी समर्थकांकडून करण्यात आले. पण प्रत्यक्षात मात्र पोलिसांनी 3 हल्लेखोर संशयितांची ओळख पटवली असून ते तिघेही शेख हसीना यांच्या अवामी लीगशी संबंधित असल्याचं आता बोललं जात आहे. पण उस्मान हादीच्या मृत्यूनंतर व्हायचा तो परिणाम झालाच. 18 डिसेंबरच्या रात्री भारताविरोधी असंतोष तर उफाळून आलाच, पण तिथल्या अल्पसंख्याक हिंदूंनाही टार्गेट करण्यात आलं. त्यात ईश निंदा केल्याच्या आरोपाखाली जमावाकडून दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाची अत्यंत अमानुष हत्या करण्यात आली, ज्याचा थरारक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिला असेल. या अमानवीय घटनेमुळे जगभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. पण दीपू चंद्र दास कोण होता, त्याच्यासोबत नक्की काय घडलं, त्यावर त्याच्या वडिलांनी कोणती धक्कादायक माहिती दिली, दीपू दासच्या प्रकरणात बांगलादेश प्रशासनाकडून कोणती कारवाई करण्यात आली, यावर भारत आणि बांगलादेशातून कोणत्या तीव्र प्रतिक्रिया समोर आल्यात, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदनका. मंडळी, 25 वर्षीय दीपू चंद्र दास हा बांगलादेशातील मैमनसिंग शहरात वास्तव्यास होता. अल्पसंख्याक हिंदू समुदायातील दीपू हा अत्यंत गरीब कुटुंबातला होता. तो एकटाच आपले अपंग वडील, आई, पत्नी आणि मुलाचा उदरनिर्वाह करत होता. शहरात असलेल्या पायनियर नीट कंपोझिट या वस्त्रोद्योग कारखान्यामध्ये तो काम करायचा. घटनेच्या दिवशी म्हणजेच 18 डिसेंबरच्या गुरुवारी या कारखान्याच्या परिसरात आणि आसपास मोठ्या प्रमाणावर हिंसक जमाव जमला होता. त्याच वेळी दीपू दासवर ईश निंदेचा आरोप करण्यात आला. आता ईश निंदा शब्दाचा अर्थ काय? ईश म्हणजे ईश्वर आणि निंदा म्हणजे अपमान. थोडक्यात काय तर मुस्लिम धर्माचा आणि मोहम्मद पैगंबर यांचा अपमान केल्याचा आरोप दीपू दासवर करण्यात आला. ईश निंदेचा आरोप बांगलादेश सारख्या देशात अत्यंत संवेदनशील मानला जातो आणि हे आरोप करणाऱ्या व्यक्तीला माहिती होतं. आता हा आरोप केला कोणी? तर दीपू दासच्याच कारखान्यातील एक सहकारी होता. त्याच्याशी एका वेगळ्या आणि क्षुल्लक कारणावरून दीपू दासचा वाद झाल्याचं बोललं जात आहे. पण दीपू दास बद्दल हिंसक जमावामध्ये अफवा पसरवण्यात आली आणि त्यात त्याचा जीव गेला. जमावानं आधी दीपूला लाठ्या काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी निर्दयीपणे मारहाण केली. दीपू बेशुद्ध पडल्यावर त्याचे कपडे काढण्यात आले आणि एका झाडाला त्याला बांधलं गेलं. नंतर त्याच्यावर रॉकेल ओतून त्याला जिवंत जाळलं गेलं. दीपूचा अर्धवट जळालेला मृतदेह ढाका मैमनसिंग महामार्गावर टाकून देण्यात आला. या दरम्यान जमावाकडून नाराए तकबीर अल्लाहू अकबर च्या घोषणा देण्यात आल्या. या संदर्भात व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या घटनेवर बोलताना दीपूचे वडील रविलाल दास यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांनी सांगितलं की दीपूची हत्या झाल्याची बातमी आम्हाला फेसबुकवरनं कळाली. सुरुवातीला आम्हाला वाटलं की त्याला फक्त मारहाण झाली असेल, पण नंतर कळालं की त्याची अतिशय भयंकर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. ते दृश्य आमच्यासाठी खूप वेदना देणार आहे. या घटनेनंतर कोणताही सरकारी अधिकारी आमच्या घरी आला नाहीये. आमच्या मुलाला का मारलं, त्याची चूक नक्की काय होती, या प्रश्नांची उत्तरं आम्हाला सरकारनं द्यावीत, अशी मागणी दीपूच्या वडिलांनी केली आहे. या घटनेनंतर भारतातही संतापाची लाट उसळली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं बांगलादेश सरकारशी संपर्क करून घटनेची चौकशी करण्याची विनंती केली. त्यानंतर ढाका येथील रॅपिड ऍक्शन बटालियनने दीपूची हत्या करणाऱ्या 7 आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येते.
दरम्यान दीपू दासच्या क्रूर हत्येनं बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या सुरक्षिततेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनेवर बांगलादेशी लेखिका आणि मानवाधिकार कार्यकर्त्या तस्लिमा नसरीन यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की दीपूवर लावण्यात आलेला ईशनिंदेचा आरोप खोटा आणि निराधार आहे. एका क्षुल्लक वादातून त्याच्या मुस्लिम सहकार्याने त्याच्यावर धर्मविरोधी वक्तव्य केल्याचा खोटा आरोप केला होता. नसरीन यांनी असंही म्हटलं की पोलिसांनी आधी दीपूला ताब्यात घेतलं होतं, परंतु नंतर जमावाच्या दबावामुळे त्याला सोडून देण्यात आलं, ज्यात त्याला आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे या घटनेला पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. याशिवाय सध्या भारतात आश्रयाला असणाऱ्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देखील तिथल्या मोहम्मद युनूस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. युनूस यांनी दहशतवादी वृत्तीच्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान दिलंय. त्यांनी दोषी ठरलेल्या दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडलंय. त्यामुळे बांगलादेशातील अराजकता अधिक घट्ट झाली असून अल्पसंख्याकांवरील अत्याचार वाढलेत. या प्रत्येक गोष्टीकडे भारत पाहत असल्याचंही शेख हसीना यांनी म्हटलंय. या प्रकरणी बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक आहेत. तेथील परिस्थिती कठीण आहे, परंतु अशा कठीण परिस्थितीत सुरक्षिततेसाठी तिथल्या हिंदूंनी एकजूट राहायला हवं. जगातील हिंदूंनी त्यांना मदत केलीच पाहिजे. तसंच बांगलादेशातील हिंदूंसाठी भारत सरकारने देखील काहीतरी केलं पाहिजे, असं मोहन भागवत यांनी म्हटलंय. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी या घटनेबद्दल बोलताना म्हटलंय की धर्माच्या नावावर झालेली ही हत्या मानवतेवरील कलंक आहे. तर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी देखील दीपूच्या हत्येचा निषेध करून बांगलादेश सरकारला इतिहासाची आठवण करून दिली आहे. 1971 मध्ये झालेल्या युद्धात 4000 भारतीय सैनिकांनी बांगलादेशच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आज याच बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूच्या रक्ताचे पाठ वाहत आहेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं पवन कल्याण यांनी म्हटलंय. बांगलादेश हा दुसरा पाकिस्तान होण्याच्या मार्गावर असल्याचंही आता बोललं जात आहे. बांगलादेशात 2 महिन्यांची संसदीय निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तिथल्या हिंसाचाराच्या घटना या राजकीय कटकारस्थान असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. बाकी या विषयावर तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.